नुकताच जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेला अभिनेता सैफ अली खानला आणखी एक मोठा धक्का बसलाय. मध्य प्रदेशमध्ये असणाऱ्या त्याच्या पूर्वजांच्या संपत्तीचा ताबा केंद्र सरकार घेणार आहे. 1967च्या कायद्यानुसार पतौडी खानदानची ही प्रॉपर्टी आता शत्रू संपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश हायकोर्टानं संपत्तीवर असलेली स्थगिती उठवली आहे आणि आता तब्बल 15,000 कोटींची असणारी ही संपत्ती सरकारच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे सैफ अली खानसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय. नेमकं हे प्रकरण काय, शत्रू संपत्ती म्हणजे काय आणि सैफ अली खानची प्रॉपर्टी जप्त का करण्यात येते, हेच या व्हिडिओतून जाणून घेऊया. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण, तुम्ही जर हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. भोपाळमधील 15,000 कोटींची संपत्ती ही सैफची मावसाजी आबिदा सुलतान यांची आहे, पण त्या फाळणीनंतर पाकिस्तानला गेल्या. त्यानंतर हीच संपत्ती सैफच्या सख्खी आजी तिच्याकडे आली, पण सरकार दरबारी ही संपत्ती शत्रू संपत्ती म्हणून नोंदवली गेली आहे. सैफ अली खान हा भोपाळच्या नवाब घराण्याचा वारसदार आहे. 1947 पर्यंत भोपाळ हे एक राजेशाही संस्थान होतं. नवाब हमीदुल्ला हे भोपाळ संस्थानचे शेवटचे नवाब होते. सैफचे वडील मंसूर अली खान पतौडी हे हमीदुल्लाचे नातू होते. हमीदुल्लाला 3 मुली होत्या, त्यातल्या आबिदा सुलतान या मोठ्या होत्या. आबिदा सुलतान यांच्या नावावर भोपाळमधील 15,000 कोटींची संपत्ती होती, पण आबिदा या 1950 मध्ये पाकिस्तानला गेल्या आणि तिथंच स्थायिक झाल्या. आबिदानंतर त्यांची बहीण साजिदा सुलतान यांच्याकडे भोपाळची संपत्ती गेली. साजिदा सुलतान यांनी नवाब इफ्तिकार अली खान पतौडी सोबत लग्न केलं. साजिदा सुलतान या सैफच्या सख्ख्या आजी आहेत. आबिदा या पाकिस्तानमध्ये गेल्यानं त्यांची संपत्ती शत्रू संपत्ती म्हणून घोषित करण्यात आली. त्यामुळे मूळ संपत्तीच्या मालकीण आबिदा आहेत. त्यामुळे सैफकडे असलेली संपत्ती ही धोक्यात आली आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की शत्रू संपत्ती म्हणजे नेमकं काय, तर तेही समजून घेऊया. शत्रू संपत्ती म्हणजे भारताचा शत्रू देश पाकिस्तानातील नागरिकांची संपत्ती. 2 देशांमध्ये फाळणी झाल्यानंतर स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या संपत्तीला शत्रू संपत्ती म्हटलं जातं. शत्रू देशात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या संपत्तीचा देशविरोधी कारवायांसाठी उपयोग करू नये, यासाठी ती संपत्ती सरकारकडे येते. 1968 अधिनियमांतर्गत शत्रू संपत्तीवर भारत सरकारचा अधिकार असतो. शत्रू संपत्ती विकून सरकार कमाई करत असते. शत्रू संपत्ती अधिनियम 1968 साली बनवण्यात आलेला आहे. त्यानुसार पाकिस्तानात जाणाऱ्या लोकांनी भारतामध्ये सोडलेली संपत्ती सरकारच्या ताब्यात जाते. या कायद्यानुसार या संपत्तीवर अन्य कुणीही दावा करू शकत नाही. भोपाळमध्ये कोहेफिजा ते चिकलोद पर्यंत पतौडी परिवाराची जवळपास 100 एकर संपत्ती आहे. तर आज या जमिनीवर जवळपास 1.5 लाख लोक राहत आहेत. सैफ अली खान यानं ही संपत्ती स्वतःकडे राहावी यासाठी न्यायालयाची पायरी देखील चढली आहे. 2014ला केंद्र सरकारने एक नोटीस काढली. यामध्ये पतौडी घराण्याच्या भोपाळ येथील संपत्तीला शत्रू संपत्ती घोषित करण्यात आलं. त्यानंतर अभिनेता सैफ अली खाननं मध्य प्रदेश हायकोर्टात धाव घेत या नोटिशीवर स्थगिती आणली. त्यानंतर 2016ला सरकारनं या संपत्तीवर पतौडी घराण्यातील वारशाचा कोणाचाही अधिकार राहणार नाही असं स्पष्ट केलं. त्यानंतर 13 डिसेंबर 2024ला हायकोर्टानं सैफ अली खाननं दाखल केलेली हीच याचिका फेटाळून संपत्तीवरली स्थगिती जी आहे ती उठवली आहे. त्यामुळे आता सैफ अली खानची जवळपास 15,000 कोटींची संपत्ती सरकारच्या ताब्यात जाणार असल्याचं बोललं जातंय. यावर सैफ अली खान काय ॲक्शन घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.